भाजपचे विमान जिल्ह्यात अगदी व्यवस्थित टेक ऑफ घेत आहे, त्यामुळे नवीन पायलटची गरज नाही। जिल्ह्यात भाजपच्या विमानाचा पायलट मीच असणार आहे असं सांगत अंतिम शर्यत आम्ही जिंकणार असा विश्वास प्रमोद जठार यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केला। तसेच जीएसटी आणि मुद्रा योजनेसंदर्भात 6 जुलै रोजी मुख्यालयात आयोजित केलेल्या व्याख्यानाला जिल्ह्यातील जनतेने उपस्थित राहून आपल्या शंका दूर कराव्यात असं आवाहन केलं। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सावंतवाडीच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी प्रदेश चिटणीस राजन तेली, सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य सभापती आनंद नेवगी उपस्थित होते। जीएसटी आणि मृदा योजनेसंदर्भात सिंधुदुर्ग नगर येथील जिल्हा नियोजनाच्या सभागृहात केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे। या व्याख्यानाला उपस्थित राहून जीएसटी बाबत असलेला संभ्रम दूर करावा असं आवाहन त्यांनी केले। भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतलेली आहे। एकूणच जीएसटी कार्यक्रमासंदर्भात तसेच जिल्हा कार्यकारिणी किंवा तालुका कार्यकारिणी यांच्या निवडीच्या संदर्भात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे। माझ्यासोबत आहेत। एकूणच काय नेमके त्यांनी ही सगळी खांदेपालट केलेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत। आजच्या प्रेसमध्ये प्रामुख्याने 6 जुलै सकाळी 11 वाजता डीपीडीसी हॉलमध्ये सन्माननीय सुरेशजी प्रभू हिंदुस्थानचे रेल्वे मंत्री यांचं जीएसटी आणि मुद्रा या विषयावरती अनेक गोष्टींचं शंका निरसन करण्याचं व्याख्यान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। माझी विनंती सगळ्या या जिल्ह्यातील व्यापारी मंडळी असतील, चेंबर ऑफ कॉमर्सचे मंडळी असतील, बँकर्स मंडळी, ज्यांना जीएसटीवरती शंका आहे, जीएसटी कसा चार्ज केला जाईल, जीएसटीचा त्रास होईल का, अशा अनेक गोष्टींच्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी 11 वाजता डीपीडीसीच्या हॉलमध्ये माननीय सुरेश प्रभूजी त्या ठिकाणी करणार आहे। माझी विनंती आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी या आपल्या शंकांचं निरसन करून घ्या। 6 जुलै सकाळी 11 वाजता ओरस डीपीडीसी हॉल। त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणी आणि सावंतवाडी दोडामार्ग कार्यकारिणीत केलेल्या खांदेपालटाबाबत माहिती दिली। तसेच महेश सारंग यांची सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी, दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी सुधीर दळवी तर जिल्हा उपाध्यक्षपदी मनोज नाईक यांची निवड करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं। दरम्यान जिल्ह्यात भाजपचं विमान टेक ऑफ घेत आहे, नवीन पायलटची गरज नसल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला। तसेच आगामी ग्रामपंचायत, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अंतिम शर्यत आम्हीच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या सावंतवाडी विधानसभेमध्ये आज थोडा खांदेपालट आम्ही या ठिकाणी केला। सावंतवाडीमध्ये तालुका अध्यक्षपदी महेशजी सारंग या ठिकाणी आहेत, यांची नेमणूक केली आणि या ठिकाणी असलेले जे आमचे तालुका अध्यक्ष मनोज नाईक यांना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बढती दिलेली आहे। तसंच दोडामार्गमध्ये सुद्धा तालुका अध्यक्ष संदीप नाईक यांना आपण जिल्हा चिटणीसमधून पदोन्नती दिली आहे, तर त्यांच्या ठिकाणी आमचा सुधीर दळवी या ठिकाणी आहे, यांना तालुका अध्यक्ष दोडामार्ग अशी नेमणूक त्या ठिकाणी दिलेली आहे। मी या सगळ्या मंडळींना शुभेच्छा देतो आणि 100% भारतीय जनता पक्ष पार्लमेंट टू पंचायत हे नरेंद्र मोदींचं वाक्य खरं करण्यासाठी आपण जोरदार काम करा अशा शुभेच्छा त्यांना दिलेल्या। स्लो बट स्टेडी विन द रेस। आम्ही हळूवार चालू पण अंतिम शर्यत भारतीय जनता पक्ष जिंकेल याच्यावर माझा विश्वास आहे। 100% भारतीय जनता पक्ष येणारी लोकसभा, येणारी विधानसभा आणि उद्या होणारी ग्रामपंचायत या सगळ्या ठिकाणी तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी दिसतील एवढा विश्वास मी त्या ठिकाणी देऊ शकतो। आमच्या मंडळींचा विरोध असेल की आता पक्षश्रेष्ठींना वाटत असेल की आता जी भारतीय जनता पक्षाची सिंधुदुर्गाची स्थिती आहे ती खूप चांगली आहे आणि असंच जर बळ द्यायचं असेल तर मला वाटते भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना द्यावं, मूळ नेत्यांना द्यावं, असं काही बाहेरून आणून कोणाला बळ देण्याची आज गरज राहिली नाही। मला वाटतं हे त्याचं कारण असेल। दरम्यान मुंबई गोवा महामार्ग खड्डेमय झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे। खड्डे बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदारांची आहे। जिल्ह्यात 2 एजन्सींना रस्त्यांचे कंत्राट देण्यात आले आहे। 8 दिवसात हे खड्डे बुजवले नाही तर भारतीय जनता पार्टीच्या काठीचा फटकारा त्यांच्यावर बसेल असं प्रमोद जठार यांनी सांगितलं। जनतेने चिंता करू नये। यापूर्वी म्हणजे गेल्या पावसामध्ये महामार्गातले खड्डे कोणी बुजवावेत याच्यावर वाद होता। PWने बुजवावेत, नॅशनल हायवेने बुजवावेत, पैसे कोणी द्यावेत, कंत्राटदार कोण असावा, या सगळ्यावर वाद होता। हा वाद भारतीय जनता पक्षाचा आमचं जे प्रतिनिधित्व आम्ही गडकरी साहेबांकडे केलं त्याने हा मिटलेला आहे। कारण यापुढच्या जे टेंडर्स झालेले आहेत
त्या टेंडर्समध्ये आता हे मेंटेनन्सचं काम, खड्डे बुजवण्याचं काम अंतर्भूत आहे. त्यामुळे आता निधीची आवश्यकता नाही, कंत्राटदाराची आवश्यकता नाही. आहेत जे 2 कंत्राटदार आहेत, खारेपटणपासून झारापर्यंत, ह्या 2 कंत्राटदारांच्या माध्यमातूनच हे खड्डे बुजवायचे आहेत. मी कालच या लोकांना निर्देश दिलेले आहेत. पुढच्या 8 दिवस दिले नाहीत तर त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा काठीचा फटकारा त्या ठिकाणी बसेल. तर हे होते प्रमोद जठार. एकूणच जर पाहिलं असं तर GSTच्या संदर्भात अनेक संभ्रम आहेत आणि हे संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची बैठक ठेवलेली आहे. या बैठकीला सर्व जनतेने यावं आणि ज्या काही शंका असतील त्या दूर कराव्यात असं देखील सांगितले. त्याबरोबर तालुका म्हणा किंवा जिल्ह्यामधील जे काही खांदेपालट केलेले आहे, ही खांदेपालट त्यांनी एकूणच येत्या विधानसभा लोकसभा निवडणुकीला लक्ष करून भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत भाजप नक्कीच आपला झेंडा इथे कमळ फुलवणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर भाजपच्या एकूणच या प्रवासामध्ये, या विमान प्रवासामध्ये एक नवीन पायलट येऊ पाहत आहे. मात्र अशा नवीन पायलटची आपल्याला कोणतीही गरज नाही, इथला पायलट मीच राहीन असं देखील त्यांनी यावेळी रोखठोकपणे सांगितलेले. कॅमेरामॅन रोशन केरकरसह सागर चव्हाण, सेंद्रो लाईव्ह, सावंतवाडी.